खोत यांनी भाजपसह राजू शेट्टींवरती टीका केलेली आहे। शरद पवारांचं आडनाव फडणवीस असतं तर कोणी हुंगलं नसतं असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलेलं आहे। आताची लढाई वाडा विरुद्ध गाववाडा अशी आहे असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय। माझ्यासाठी असलेला चक्रव्यूह भेदायचा आहे असंही खोत यांनी म्हटलंय। राजू शेट्टी म्हणजे कौरवांचा अभिमन्यू आहे अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केलेली आहे। राजू शेट्टी कौरवांच्या बाजूने लढतायत असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय। की या महाराष्ट्राच्या 70 वर्षाच्या राजकारणामध्ये मोठभर सरदारांचंच राज्य होतं। या सरदारांना पायाखाली कचा कचा तोडवण्याचं काम जर या महाराष्ट्रामध्ये कुणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस या माणसाने केलं आणि म्हणून शरद पवार सारख्या माणसाला त्याची जात काढावी लागली। पण पवार तुमची जात जर वेगळी असती, फडणवीस तुमचं नाव असतं तर या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुणी हुंगलं नसतं। परंतु देवेंद्र फडणवीस एकच बाप असा भेटला की तो शरद पवारांना पुरवून उरला आणि म्हणून आज त्यांना या वयात सुद्धा खोटं बोलत रेटून चालावं लागत आहे। महाविकास आघाडीनं उमेदवार दिल्याबरोबर आता म्हणायला लागले की मला अभिमन्यू सारखा चक्रव्यूह केलेला आहे तो भेदायचा आहे। अरे अभिमन्यू हा लढत होता पांडवाच्या बाजूने, तुम्ही लढत होता कौरवाच्या बाजूने। आता कौरवाच्या मध्ये अभिमन्यू जन्माला आला हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हातकणंगल्यामध्ये मी पाहायला लागलोय आणि म्हणून हे कौरवाचा अभिमन्यू आहे। त्यामुळे आता गळा काढण्यापलीकडे त्यांच्या हातात काही राहिलं नाही। त्यांचा नंबर 3 वर नाही आला, उधर ही राहिला।